नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टीमचे फायदे, ऊसाच्या क्षेत्रामध्ये हे सिस्टीम लावले असता गुंतवणुकीवर परतावा म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती मिळतो आणि गुंतवणुकीची पूर्ण परतफेड कधी होईल हे समजून घेऊया. एकंदरीत या सिस्टीमद्वारे शेतकरी त्यांच्या मोबाईलवरूनच कुठूनही कधीही शेतातील सिंचन आणि सिंचनासोबतचे खत व्यवस्थापन नियंत्रित करू शकतात. जर शेतामध्ये ड्रिप सिस्टीम असेल तर कोणत्याही पिकासाठी हे सिस्टीम आपण लावू शकतो. फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टीम हे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार 2 ते 9 व्हेंचुरी मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. हे ऑटोमेशन सिस्टीम शेतामध्ये बसवले असता शेतकऱ्यांना बरेच फायदे होतात, जसे की 20% पर्यंत उत्पादनात वाढ होऊ शकते, 10% पर्यंत पाण्याची बचत होऊ शकते, 15% पर्यंत खताची बचत होऊ शकते आणि 70% पर्यंत मजुरीची बचत होऊ शकते. आता हे सर्व फायदे पैशांमध्ये मोजून पाहिले असता खरा फायदा किती होतो ते समजेल आणि तुमच्या गुंतवणुकीच्या परतफेडीचा कालावधी किती राहील हेही कळेल. तर चला आता आपण एका टेबलच्या माध्यमातून सविस्तर कॅल्क्युलेशनने सर्व फायदे समजून घेऊया. समजा शेतकऱ्याकडे 10 एकर ऊसाची शेती आहे. यामध्ये 4 चॅनल फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टीम, एक मेन युनिट म्हणजेच वेदर स्टेशन, 3 सॉइल मॉइश्चर युनिट सोबत बसवले तर सर्वात आधी फसलजेट प्रो ऑटोमेशन मुळे होणारी उत्पादनात वाढ समजून घेऊया. सध्या पारंपरिक ड्रिप सिंचन आणि खत व्यवस्थापन पद्धतीमुळे वर्षाला 10 एकरातून सुमारे 500 टन ऊसाचे उत्पादन शेतकऱ्याला मिळते. पण जर का फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टीम वापरले तर 20% पर्यंत एवढी ही उत्पादनात वाढ होऊ शकते. कारण फसलजेट प्रो ऑटोमेशनमुळे पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार वेळेवर आणि आवश्यकतेनुसार अचूक सिंचन करता येते. यामुळे सिंचन अगदी गरजेपुरतेच होते, ना जास्त ना कमी, जे पारंपरिक ड्रिप सिंचन पद्धतीमध्ये सहसा शक्य होत नाही. दुसरं कारण असं आहे की सिंचनाच्या पाण्याचा पीएच नियंत्रित ठेवता येतो, ज्यामुळे मातीची गुणवत्ता टिकून राहते आणि पिकांना पोषक तत्वांचे उत्तम शोषण करता येते. हे पारंपरिक सिंचन पद्धतीत शक्य होत नाही किंवा त्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. म्हणूनच ऑटोमेशन वापरल्याने उत्पादनात 20% पर्यंत वाढ होऊ शकते. म्हणजेच सुमारे 600 टन एवढे ऊसाचे उत्पादन हे शेतकऱ्याला 10 एकराच्या शेतीमध्ये होऊ शकते. फरक जर आपण इथे बघितला तर वर्षाला 100 टनाने उत्पादनात वाढ आपल्याला इथे बघायला मिळू शकते. जर प्रति टन दर 3000 रुपये जरी धरला तर पारंपरिक ड्रिप सिंचन पद्धतीमध्ये एकूण 15 लाख रुपयांचे उत्पादन वर्षाला शेतकऱ्याला 10 एकराच्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये मिळते. पण तेच उत्पन्न ऑटोमेशन बसवल्यानंतर बघितले तर 18 लाख रुपये एवढे हे होऊ शकते. म्हणजेच वार्षिक 3 लाख रुपयाची अतिरिक्त कमाई. सोबतच फसलजेट प्रो ऑटोमेशनमुळे पाणी, खत आणि मजुरीची बचत सुद्धा होते. तर सर्वप्रथम पाण्याची बचत किती होते ते समजून घेऊया. जे आपण पारंपरिक ड्रिप पद्धतीने सिंचन करतो त्यानुसार 10 एकर ऊसाच्या क्षेत्राला 80 ते 150 लाख लिटर एवढे पाणी लागते. पण फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टीम जर वापरले तर सुमारे 10% पर्यंत एवढी ही पाण्याची बचत होऊ शकते. त्याचे कारण असे की ऑटोमेशनमुळे योग्य वेळी सिंचन हे करता येते, जे की पारंपरिक ड्रिप पद्धतीमध्ये प्रत्येक प्लॉटमध्ये वॉल वळवण्याच्या धावपळीमुळे, अनियमित विजेमुळे आणि बऱ्याच गोष्टीमुळे हे शक्य होत नाही. म्हणजेच 70 ते 120 लाख लिटर एवढेच पाणी 10 एकर ऊसाच्या क्षेत्राला इथे लागेल. फरक जर आपण इथे बघितला तर ऑटोमेशनमुळे वर्षाला 10 ते 30 लाख लिटर ही पाण्याची बचत आपल्याला इथे पाहायला मिळू शकते. दुसरी महत्वाची बचत म्हणजे खतामध्ये होते. ऊस पिकासाठी 10 एकराला वर्षाला सुमारे 2,50,000 खताला एवढा खर्च येतो. पण जर का फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टीम वापरले तर 15% पर्यंत खताची बचत ही होऊ शकते. त्याचे कारण असे की ऑटोमेशनद्वारे शेतकरी खतांची अचूक मात्रा देऊ शकतात, जे मॅन्युअल खत व्यवस्थापन पद्धतीमध्ये करता येत नाही. ऑटोमेशनमुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत खत हे पिकाच्या मुळापर्यंत दिले जाते, त्यामुळे खताचे नुकसान होत नाही. सोबतच ऑटोमेशनमुळे
ऍसिड डोजिंगने पाण्याचा पीएच नियंत्रित करता येतो, ज्यामुळे पीक हे चांगल्या प्रकारे न्यूट्रिएंटचे शोषण करू शकतात. सोबतच ईसी मॉनिटर सुद्धा करता येतो. आणि पूर्ण फर्टिगेशनच्या दरम्यान ब्लोअर एजिटेटरच्या मदतीने पाण्यासोबत खत प्रॉपर मिक्स केल्या जाते. हे सर्व कार्य मॅन्युअल फर्टिगेशन पद्धतीने शक्य होत नाही. म्हणूनच सर्व गोष्टींचा विचार केला असता ऑटोमेशनमुळे 15% पर्यंत खताची बचतही होऊ शकते. म्हणजेच वर्षाला 10 एकर ऊसाच्या क्षेत्रासाठी फसलजेट प्रो ऑटोमेशनमुळे 2,12,500 हा एवढाच खताचा खर्च येतो. फरक जर आपण इथे बघितला तर ऑटोमेशनमुळे वर्षाला 37,500 रुपये खताची बचत ही आपल्याला पाहायला मिळू शकते. आता मजुरीमध्ये किती बचत होते ते पाहूया. ऊस पिकासाठी 10 एकराला सुमारे 1,00,000 रुपये मजुरीचा खर्च येतो. पण फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम वापरल्यामुळे सुमारे 70% पर्यंत मजुरीच्या खर्चात बचत ही होऊ शकते. त्याचे कारण असे की मोटर आणि ड्रिप वॉल चालू बंद करणे, फर्टिगेशनसाठी मॅन्युअली पाणी आणि खत ढवळणे आणि पूर्ण सिंचन आणि खत व्यवस्थापनेच्या वेळी पूर्ण देखरेख करणे, या सर्व गोष्टींमुळे पारंपरिक ड्रिप पद्धतीमध्ये मजुरीचा खर्च हा जास्त येतो. पण ऑटोमेशनमध्ये या सर्व बाबींची गरज राहत नाही. शेतकरी मोबाईलवरूनच त्यांच्या ह्या सर्व गोष्टी मॅनेज करू शकतात. म्हणून सर्व गोष्टींचा विचार केला असता ऑटोमेशनमुळे 70% पर्यंत मजुरीची बचत ही होऊ शकते. म्हणजेच वर्षाला 10 एकर ऊसाच्या क्षेत्रासाठी फसलजेट प्रो ऑटोमेशनमुळे 30,000 हा एवढाच मजुरीवर खर्च लागेल. फरक जर आपण इथे बघितला तर ऑटोमेशनमुळे 70,000 रुपये मजुरीची बचत आपल्याला पाहायला मिळू शकते. एकंदरीत फसलजेट प्रो ऑटोमेशनमुळे 10 एकर ऊसाच्या पिकामध्ये खत आणि मजुरी या दोन्ही बाबी मिळून एकूण 1,07,500 इतकी वार्षिक बचत ही होऊ शकते व 3,00,000 रुपयाचे अतिरिक्त उत्पन्न म्हणजेच ऑटोमेशनमुळे 4,07,500 रुपये प्रतिवर्ष एवढा फायदा हा 10 एकर ऊसाच्या क्षेत्रामध्ये होऊ शकतो. तर आता गुंतवणुकीवर परतावा याची टक्केवारी काढण्यासाठी प्रॉफिट भागेला इन्व्हेस्टमेंट म्हणजेच 4,07,500 भागेला यामध्ये 4 चॅनल फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टीम, 1 मेन युनिट म्हणजे वेदर स्टेशन, 3 सॉइल मॉइश्चर युनिट बसवण्यासाठी लागणारा खर्च तो आपण सरासरी 8,00,000 इथे पकडूया. तर फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टीमचा पहिल्या वर्षातच ROI सुमारे 50.93% एवढा येतो, जो की खूप चांगला ROI आपल्याला इथे बघायला मिळतो. फसलजेट प्रो ऑटोमेशन बसवण्याचा खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट हा शेतामध्ये किती पंप आहेत, पंपापासून वॉलची लांबी किती आहे, ड्रिप वॉलची संख्या किती आहे, किती चॅनल ऑटोमेशन सिस्टीम बसवायचे आहे, किती प्लॉटसाठी ऑटोमेशन करायचे आहे, फिल्ट्रेशन सिस्टीम कशी आहे, सेंट्रलाइज किंवा डिसेंट्रलाइज वॉल सिस्टीम आहे का, अशा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. म्हणजेच शेतकऱ्याच्या गरजेनुसार आणि फसल टीमने त्यांच्या शेतात केलेल्या सर्वेनुसार कोटेशन तयार होते, जो आपण सरासरी खर्च 8,00,000 रुपये इथे पकडला आहे. हा खर्च या सर्व बाबींनुसार बदलतो. आता पूर्ण गुंतवणूक किती वेळात परत मिळते म्हणजेच गुंतवणुकीचा परतफेडीचा कालावधी काय असेल हे पाहायचे झाल्यास जो आपला खर्च आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे, जे आपण 8,00,000 रुपये इथे पकडला आहे, भागेला प्रॉफिट जो वार्षिक प्रॉफिट आपल्याला झालेला आहे तो 4,07,500 म्हणजे सर्वसाधारण 1 वर्ष 9 महिने या कालावधीत तुमची संपूर्ण गुंतवणूक वसूल होऊ शकते. फसलजेट प्रो ऑटोमेशनमुळे कमी वेळात जास्त नफा इथे पाहायला मिळतो. म्हणजेच ऊसाच्या शेतीसाठी फसलजेट प्रो ऑटोमेशन एक स्मार्ट आणि फायदेशीर गुंतवणूक ठरते. धन्यवाद. हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. प्रत्यक्ष परिणाम पर्यावरणीय परिस्थिती आणि इतर घटकांनुसार बदलू शकतात.